जिल्हा कारागृहातील वृक्षतोड प्रकरणावर कारवाईची मागणी। हरित बीड अभियान अंतर्गत 30 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम रचला असतानाच जिल्हा कारागृह परिसरातील मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड झाल्याचा आरोप समोर आलाय। या प्रकरणी जिल्हा कारागृह अधीक्षकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे। वृक्षतोडीनंतर तब्बल 2 ट्रक भरून लाकूड पोलिसांकडे जमा करण्यात आला असून सरकारी कार्यालयातच अशा प्रकारे वृक्षतोड होणे गंभीर असल्याचं ढवळे यांनी म्हटलंय। याच निषेधार्थ उद्या जिल्हा कारागृहासमोर आंदोलन छेडले जाणार असून प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन उग्र होण्याचा इशारा देण्यात आलाय। हरित महाराष्ट्र धर्तीवर हरित बीड अभियान गेल्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलं। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आणि एका दिवसामध्ये 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नावही नोंदणी झाली। तसं जर पाहिलं तर या अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जाहीरबाजी आणि खर्चही करतो। मात्र बीड शहरामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये काल मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड करण्यात आली। तब्बल 3 ट्रक इतकी वृक्षतोड करण्यात आली। त्यामुळं संबंधित प्रकरणामध्ये जे जबाबदार जिल्हा कारागृह अधीक्षक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी तक्रार केली आहे आणि उद्या या अनुषंगाने जिल्हा कारागृहासमोर आम्ही लक्षवेधी आंदोलन करणार आहोत।